सभा झाली त्याच्यात त्याने असं म्हटलंय तुमची मजल माझ्या दाढीपर्यंत गेली, जर या दाढीनं मी कडी लावेन तर तुमची लंका जळून जाईल, अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलं. मला वाटतं हास्यास्पद विधान आहे. एकतर किती लोक समोर आहेत ह्याचं लक्षात त्यांनी थोडं ठेवावं, आजूबाजूला किती लोक आहेत, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रावण राज्यात विश्वास ठेवणारे हे अशी लोक असे बोलायला लागले तर पूर्ण हे सगळे जे काही चित्र आहे ते बदलायला लागतं. मुख्य गोष्ट हीच आहे की एवढं अकार्यक्षम व्यक्ती आम्ही कधीच पाहिली नव्हती. कारभार जमत नाहीये, पण नुसतं चालवायचं, खोक्यांवर चालवायचं, धोक्यावर चालवायचं, हे मन छोटं आणि काळं एवढं कधीच आम्ही पाहिलं नव्हतं. आणि आता ते बोलायला लागलेले आहेत. मला वाटतं महाराष्ट्राची जनता त्यांना बरोबर उत्तर देईल. स्वतःच्या मतदारसंघात त्यांना निवडणूक लढायची आता हिंमत नाहीये आणि असं बोलायला लागलेले आहेत. त्यांनी असं म्हटलंय की हेलिकॉप्टरवरनं फिरण्यापेक्षा, फोटो काढण्यापेक्षा शेती केलेली कधी पण नाही चांगले ना. कारण काय की शेतकरी म्हणून ते स्वतः जे जातात ज्या शेतावर, तिथे ना रस्ता आहे त्यांच्या गावात, अजून ना काही इतरांना विकास झालेला आहे, पण स्वतःच्या शेतात बरोबर 2 हेलिपॅड गेले 5-6 वर्षात कसे झाले आणि त्यांना सुरतेला का पडायला लागलं हे त्यांनी IT किंवा EDला विचारावं. पण मुख्य गोष्ट हीच आहे की बरोबर अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी शेतीला जातात 2 हेलिकॉप्टर घेऊन, कुठून टेक ऑफ घेतात, सिक्युरिटी लांब ठेवतात, हे सगळं आता लोकांना कळायला लागलं ते कशाची शेती करतात. तर ही लुनार शेती बंद करावी त्यांनी चंद्राच्या प्रकाशात आणि लोकांची कामं करावी. कारण एवढं निर्लज्जपणा, कधी एवढं काळं मन आणि छोटं मन आम्ही आयुष्यात पाहिलं नव्हतं. ज्या व्यक्तीने तुम्हाला घडवलं, बनवलं, सगळं काही दिलं, त्याच्या पाठीत खंजीर खुपसून त्याच्या कठीण काळात निघून जाणं, स्वतःच्या खुर्चीच्या लालसेपोई किंवा स्वतःसाठी काहीतरी पाहिजे, स्वतःला जेलमधून जाण्याचं वाचवायचं म्हणून, हे एवढं प्रकार कधी घाणडे गलिच्छ आम्ही बघितले नव्हते. आणि आता अकार्यक्षमपणा त्यांचं लोकांसमोर आलंय. परवाच आपण पाहिलं असेल ते मूड ऑफ द नेशन सर्व्हेमध्ये देखील खालतून 3रे नंबर. म्हणजे मला वाटत नाही कधी महाराष्ट्र एवढं मागे नेण्याचं कोणी काम केलं असेल. कोरोना काळात ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरेंनी जी कामगिरी केली होती त्याची संपूर्ण देशानं दखल घेतली होती आणि तसं कौतुकी झालं होतं. मात्र ज्या पद्धतीनं हा सर्व्हे आलाय कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणातली अस्थिरता कारणीभूत आहे. मला वाटतं आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात जे काम झालं त्यांनी जगाने कौतुक केलं, WHO असेल, सगळ्यांनीच कौतुक केलं. आणि ते काम एवढंच होतं, पारदर्शकपणा आणि लोकांचं ऐकून काम करणं. आपण पाहत असाल सध्याचे मुख्यमंत्री नुसतं कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरचे ऐकतात आणि तिथेच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. लोकांसाठी हे सरकार नाही, कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर आणि भाजपासाठी हे सरकार चाललेलं आहे. संसदेत काही खासदारांनी एक प्रश्न उपस्थित केलाय, तो म्हणजे गणपत गायकवाड यांनी जो मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जो आरोप केला होता, सत्ताधारी आमदारानं हा आरोप केला होता, या आरोपांची कुठेतरी चौकशी झाली. चौकशी होणार नाही, कारण आपण पाहिलं असेल त्यांचा तो स्थानिक वाद जो होता तो आहे आणि म्हणून लगेच CCTV फुटेज आलं. पण इथे माहीममधले जे आमदार आहेत गद्दार, त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केलं, त्याचं अजून बॅलिस्टिक रिपोर्ट सादर झाला नाहीये, त्याचं CCTV फुटेज बाहेर आलं नाहीये. म्हणजे हे एकतर्फी सगळा कारभार चालू आहे. तुम्ही आता बोलले की मुख्यमंत्री पौर्णिमेला शेती करतात, तुमचं असं म्हणणं की मुख्यमंत्री जादूटोणा असं काय करतात? नाही मी कुठे बोललो, पण तुम्ही एक ऑब्झर्वेशन बघा, बरोबर तुम्हाला पण नेतात ते अमावस्या किंवा पौर्णिमेला शेतकरी बनतात ते, आणि त्यांची शेती अशी आहे गेल्या 5-7 वर्षातली हीच शेती मोठी झालेली आहे. म्हणजे इतर शेतकरी आपण पाहताय महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, पण ह्यांच्या शेतावर बरोबर 2-2 हेलिकॉप्टर जातात. हे झालं कधी? म्हणजे आम्ही तरी आमच्या पक्षात असताना कधी एवढं त्यांचं हे पाहिलं नव्हतं. लगेच 2 हेलिकॉप्टर आले, सगळं झालं. स्ट्रॉबेरीमधून एवढं पीक चांगलं येत असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी स्ट्रॉबेरीची शेती. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.